पैसे म्हणजे काय असतं? अरे पैसे म्हणजे की नाही, पैसे म्हणजे करन्सी किंवा नोट. आता बघ, पूर्वी जेव्हा गावोगावी व्यापार केला जायचा तेव्हा वस्तू विनिमयाची पद्धत वापरली जायची. म्हणजे आपल्याकडचं धान्य असेल तर ते दुसऱ्याला द्यायचं, त्याच्याकडची फळं भाजीपाला हे आपल्याला घ्यायचे. पण कालांतरानं काय झालं, ही गोष्ट लक्षात आली की प्रत्येक गोष्टीचं मूल्य वेगवेगळं. पण त्याच्यानंतर काय केलं, मग कॉइन्स बनवले गेले. पण जेव्हा कॉइन सुद्धा दिले गेले तेव्हा ते सुद्धा वेगवेगळ्या धातूचे होते. म्हणजे पुन्हा व्हॅल्युएशनचा प्रश्न आला. म्हणून काय केलं, करन्सी किंवा नोट हे अस्तित्वात आलं. आता तू सांग, आपण दुकानात गेल्यावर काय काय खरेदी करतो? आपण ब्रेड, दूध, बटर आणि चॉकलेट घेतो. बरोबर घेतो की नाही. प्रत्येक गोष्टीचं मूल्य वेगवेगळं आहे की नाही. बरोबर. दूध कधी 70 रुपयाला मिळतं, बरोबर, आणि ब्रेडचं पॅकेट फक्त 45 रुपयाला मिळतं. हे प्रत्येक वस्तूचं मूल्यमापन ठरवलेलं आहे, व्हॅल्युएशन, आणि त्यानुसार आपल्याला पैसे द्यावे लागतात. आणि हे जेव्हा आपण पैसे देतो तेव्हा त्या वस्तूचं करेक्ट व्हॅल्युएशन करून देत असतो. आणि म्हणून वस्तू विनिमयाच्या ऐवजी पैसे दिले जातात. आता काय झालं तुम्हाला सांग, आपण आता पैसे कशाने ट्रान्सफर करतो? गुगल पे. बरोबर, पण तिथे नोट आहेत का, पैसे आहेत का? नाही. मग त्याला काय म्हणतात, डिजिटल मनी. लक्षात? ओके.